हा भाजी लेण्याचा रस्ता येण्याचा. इथं आम्ही भाजी लेणे बघितले आणि हा मध्ये तुम्हाला इथे बोर्ड दिसतोय एक लिहिलेलं विसापूर फोर्टकडे जाण्याकडे. तर ह्या रस्त्याने आम्ही या जंगलामार्गातून जाण्याचा प्रयत्न करतो. चला तर. काय बोलतोय? त्याचं काय उचलायला लगेच वाकायचं नाही, कारण रक्त आपलं हे असतं ना, लगेच खाली येतं, ग्लॅनी येते. मग धीरे 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 बसायचं. असं बसायचं. तुषार वाजे साहेबांचे हे नुसते आहे आणि भरपूर कामाला येतात ते. भरपूर मला शिकायला भेटतं त्यांच्याकडून. हे आता आम्ही फर्स्ट टाईम आहे असं की आम्ही पायरी मार्ग सोडून असा रानातला मार्ग पकडलेला आहे आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स आमचा. बघूया काय मजा येते. आपल्याला तिथे गाडावर पिळावं लागणार. एकदम आता आम्ही पायथ्याच्या म्हणजे हा पहिला डोंगर लागतो त्याच्या जरा जवळ आहे. भरपूर थकावटवाला रस्ता आहे. ऊन एवढा कडक आहे ना त्याच्यामुळे अजून थकावं येतं आहे. आणि हे फर्स्ट टाईम आमचा एक्सपिरियन्स आहे असा रानावनातून जाण्याचा. तुषार त्यांच्याबद्दल काय बोलतील, त्यांच्या अनुभवाबद्दल? मला वाटलं नव्हतं एवढा मला दमछाक होईल, पण बराच दमछाक झालेला आहे. आता आम्ही पाऊण तास चाललो आहे फक्त, आणि पूर्ण खडी चढाई आहे, आणि वरतून एक तापलेलं पूर्ण होऊन त्यात डिहायड्रेशन बॉडी झालेली आहे, ताकदच नाही राहत आहे अंगामध्ये.
पण आम्ही आमचे होप सोडले नाहीत. अजून मला वाटतं पाऊण तास एक असेल ट्रॅक विसापुराच्या पायथ्याशी पोचायला मागच्या दिशेने. बघू, प्रयत्न चालू आहेत. आम्ही आता या मोक्या पठारावर आलो आहे अरे बाबा, व्हिडिओ बघ, अभिषेक सोड. आणि इथे व्हिडिओ बघ. पण आता रस्ता दिसत नाही. साहेब टेन्शनमध्ये आले. टेन्शनमध्ये रस्ता नाही दिसत तर काय करणार. ते बघ तिकडे मळलेली वाट दिसते तिथूनच. हा इथे आम्ही पायथ्याशी पोचलो असं वाटतोय. गड तर दिसतो इथूनच, पण वरती जायला रस्ता नेमका कुठून आहे ते दिशादर्शक होते ते पण आता दिसेनाशे झाले. करवंदांनी बाहेर चांगलं काम केलं आहे. हे बघ, गड तर दिसतोय पण दिशादर्शक नाही दिसत आहे. इथूनच जायचं आहे की नाही. आपण या झोपडीपासून इथे पोचलो आहे. तर इथे बघाल ना तुम्ही, आम्ही आलो हे भाजेच्या रस्त्याने इथून, आणि हा जो रस्ता येतो आहे हा पाटण मार्गे येतो आहे. आणि हे दोन्ही रस्ते इथे भेटून, ह्या दुकानाच्या इथे भेटून हा रस्ता इथे सरळ वरती गडावर पोचतो. हे बघा आता तटबंदी लागायला दिसायला लागली. तिथे वरती माणूस दिसतोय बघा तो तटबंदीवर, बुरुजावर, आणि बुरुज आहे सगळे. आणि तो पुढे दिसतोय ना तो भोरचा रस्ता. ट्रेक ह्यासाठी करावं की आपली स्ट्रेंथ आपल्याला स्वतःला समजते की आपण किती कार्यक्षम करू शकतो. आज वयवर्ष दोघांचं 42 आहे, तरी कमीत कमी मला वाटतं 2.25 तास झाले आम्ही चालतोय. प्रचंड ऊन आहे. त्यामध्ये एकदा आम्ही रस्ता चुकलो. एका रेड्याने एक म्हणजे अक्षरशः रेडा आला आम्हाला. त्याने आम्हाला मागे ढकललं. आम्ही रॉंग वेने चाललेलो आणि शेवटी आम्हाला काहीच रस्ता दिसत नव्हता. शेवटी मी अभिषेकला बोललो आपण जाऊया, आपल्याला नाही जमणार. पण अभिषेक बोलले नाही, आपण जायचंच. व्हिडिओ बघितला इंटरनेटवर. हां, आम्ही थांबलो, बसलो, मन शांत केलं. अभिषेकने 1-2 व्हिडिओ बघितले, तेव्हा आम्हाला थोडं वाटलं की नाही आपण इथून जाऊ शकतो. मग त्या वाटेने गेलं. तिथे आम्हाला मग दिशादर्शक भेटलं आणि मग आम्ही आलो. आणि तो रस्ताही खूप डेंजर होता. एकदम बारीक अशी वाट, एकदम छोटी. म्हणजे एक पाय चुकीचा गेला की डायरेक्ट पूर्ण खाली 100 फूट खाली. आम्ही ते रेकॉर्डिंग करू शकलो नाही, कारण आम्हाला त्यातनं कसंही करून सुखरूप बाहेर निघायचं होतं. आणि ते कातळाचा रस्ता आहे, शिड्या पोटल्या आहे सगळ्या, आणि मोठे मोठे म्हणजे डोंगर. पूर्ण राऊंडने पूर्ण जंगल असं. फक्त आम्ही एकच माणूस जाईल एवढंच. पुढून कधी कोण काय येईल ही मनामध्ये भीती खूप होती. तरी सुद्धा आम्ही आलो. आणि बघा सह्याद्री आपल्याला सुखावते अशा थंडगार वाऱ्यामुळे. एक वाऱ्याची झुळूक आली आणि सर्व तुमचा आणि थकवा. प्रयत्नाशी परमेश्वर बोलतात ना, आम्हाला रस्ते शेवटी दाखवला देवाने.
त्या रेड्याने आम्हाला ढकललं की नाव आहे तुम्ही इथून चुकीचं येत आहे, तुम्ही जावा मागे. आम्ही जर त्या वाटेने जातो नक्की फसलो असतो आम्ही. जय शिवराय. जय शिवराय. आणि महाराज आहेत एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक गडकोटावर बोलतात ना महाराज आहेत, मावळे जिवंत आहेत. आपण सच्च्या मनाने आलो तर ते आपल्याला नक्कीच साथ देतात. मन आपलं साथ पाहिजे. आमचा हा पहिलाच असा ट्रेक आहे आयुष्यातला की म्हणजे अशा घाट वाटत नाही येऊन जंगलात नाही येऊन रस्ता काढत जाणं आम्हाला काहीच आयडिया नव्हती. यूट्यूबमध्ये पण बघितलेलं पण अशी कुणी प्रॉपर रस्ता दाखवलाच नाही. दिशादर्शक ज्यांनी पण तो अंकित केलाय सगळीकडे त्याला सल्यूट. दिशादर्शक हो, त्याचा खूप आम्हाला मार्गदर्शन झालं. ज्यांनी कोणी त्यांनी दिशादर्शक प्रत्येक दगडावर त्यांनी दिशादर्शक दिलेलं आहे, मार्ग चिन्ह केलेलं आहे. पण आम्ही पुढच्या वेळी आलो तर आम्ही ते मार्ग परत जास्त डार्क करू कारण ते जाण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. तर पुढच्या वेळी येताना नक्की आम्ही ऑइल पेंट घेऊन ते दिशादर्शक दाखवू आम्ही. चला आता भेटू आपण डायरेक्ट गडावर. आम्ही मगाशी तुमच्याशी ज्या गप्पा गोष्ट केली बसून त्याच्यात 1 मिनिटाच्या अंतरावर वरती इथे बघा काय मिळालं आम्हाला. साक्षात वीर मारुती ज्यांची. आणि इथे गोडाऊन सदृश आहे. इथे पण गणपती बाप्पाची प्रशस्त जागा आहे. कधी मला बोलवायचे जाऊसच ना. मारुती शिल्प आणि ते 2 गुहा बघितल्यानंतर आपण इथून वरती येतो. हा बोर्ड दिसेल तुम्हाला. या बोर्डच्या ह्या डाव्या बाजूला याल तुम्ही तर ह्या 2 तोफा दिसतील तुम्हाला. ह्या 2 सुरक्षित अशा तोफा आहेत. त्याच्यात त्या तोफेमध्ये तुम्ही बघाल तर अजून तोफ गुहा पण अजून तसाच तसा अडकलेला दिसतोय. आणि त्या साईडला तटबंदी आहे पूर्ण यायला लागून. ती पूर्ण त्या साईडपर्यंत गेली. त्या साईडला आपण गेलो ना तर ते पूर्वेला महादेवाचं मंदिर आहे. हे तुम्हाला इथे लगेचच या दरवाजासमोर हे टाके दिसतात. हा एक आहे, हा दुसरा, हा तिसरा, आणि हा 4था टाका. आजचं जेवण आहे पपया, गावठी पपया, मानगावचा. तुषार, तुला हे एवढ्या गडावर 3 तास चढून आल्यानंतर तुमच्याकडनं त्यानंतर हे पपई खाताना कोणाची आठवण आली? मला आठवण आली रायडर MH45. MH45. वाह, अरे वा, हे सुख म्हणजे गडावर येऊन अशी ताजी गावातली पपई खाणं त्याला सुखच काय वेगळं आहे. वा, अरे वा. तुम्ही जेव्हा म्हणजे साधं जेवण पण तुम्ही जेवतात तर तुम्ही त्याच्यात जो मजा आणतात जेवताना ते खरोखर आता अनुभवत आहे की ते कसं असेल मजात आहे जेवताना. खूप छान वाटतं एकदम. अतिशय आनंद वाटतो. म्हणजे प्रत्येक आपण जीवनात प्रत्येक जेव्हा घास खातोय ना रोज घरात पण काय पण मीठ भाकर खातोय ना तेव्हा पण ती मजा कशी घ्यायची ना ते आता वाटतंय. इथे एवढं वरती येऊन हे भेटतं ना खायला. आणि पाण्याची आता एक गोष्ट तुषार तुम्हाला सांगेल की पाण्याची आमची कशी पाणी आमच्याकडे संपत आले सगळं. आणि ते मी बोललेलो ह्याला मी आर्ग्युमेंट करत होतो त्याच्याशी
की बाबा 2 बॉटल अजून पाण्याच्या घ्या. अजून घेतल्या पाहिजे होता तू. कारण की मी जिंजीला जेव्हा गेलेलो मी 2 लिटरच्या पाण्याची बॉटल एकट्यासाठी नेलेली आणि आम्ही इथे दोघांसाठी फक्त 1-1 लिटरच्या दोघांना एक घेतले. मी बोललो यार पाणी. आणि नंतर साक्षात्कार काय झाला तो तुषारच्या तोंडून ऐकतो तुम्ही. अभिषेक जस्ट बोला की अजून 2 बाटल्या पाणी पाहिजे होतं कारण आमचं पाणी संपलेलं आणि असं बोललो आणि आम्ही हनुमंताच्या जे गुफा आहे खालचा तिथपर्यंत आलो आणि हनुमंत देवाचं दर्शन घेतलं आणि तितक्यात एक माणूस आला समोरून माणूस नाही मला तर मावळा दिसला तो. मावळ्यासारखा सेम मावळ्याच्या वेशामध्ये होता. मावळ्याच्या एकदम बरोबर वेशात. होतं. ते असे शॉर्ट शर्ट होते आणि खाली धोतर टाईप होतं हम्म, है ना पैजामा पैजामा टाईप होतं. तर मावळाच वाटत होता. सेम मावळे सेम. तर ते त्यांना बोललो वरती काय पाणी पिण्याची काय लिंबू सरबत वगैरे आहे का. तर तर ते ते बोलले त्या मी आताच मी बंद दुसऱ्या केलं. दिशेला बसलेले ते हा जिथून छोटा मार्ग आहे ना येतो अर्धा तासाचा चढाई आहे ना त्या रस्त्या म्हणजे लोहारच्या साईडून येतात ना तिथे बसलेले ते. तिथे बसलेले. कारण की आता जास्त ते- करून ट्रेकर सगळे तिथूनच येतात. तिकडनं येतात. तर ते बोलले की लिंबू पाणी होतं पण ते कसं मी माझा स्टॉल बंद केला आहे पाणी पण लांब ठेवलं आहे त्याच्यामुळे काय भेटणारच नाही. तर ते बोलले की आम्ही जिथे बसलेलो होतो ना तिथूनच 2 मिनिटावर एक जागा होती तिथे त्यांच्या त्यांच्या भावाने पाणी ठेवलेलं. तर ते बोलले की तिथे जावं तिथे पाण्याच्या बॉटल तुम्ही घ्या तुम्हाला पाहिजे. आणि पैसे पण देत होतो पैसे घेत नव्हते. पैसे घेत नव्हते ते पण तरी आम्ही बळजबरीने दिलं. मग त्यानं थोडे पैसे दिले मग त्यांनी खुशीने आम्हाला लिंबू पण दिला आम्हाला. बोलले की लिंबू पण घ्या पाणी पण प्या तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि तिथे जाऊन आम्हाला लिटरली 2 बाटल्या भेटल्या पाण्याच्या. थंडगार 2 थंडगार पाण्याच्या. फ्रीज मध्ये पण नसते एवढा थंडगार पाणी. आम्ही सह्याद्रीची विचार हवा नाही केला की आम्हाला बॉटल भेटेल की नाही कारण त्यांना पण जास्त कन्फर्म नव्हतं. जास्त आहे बॉटल. त्यांना पण कन्फर्म नव्हतं की बाटल्या असतील की नाही. तर आम्ही ते बोलले की पैसे पण नाही घेत होते. बाटल्या नसतील तर तुम्ही पैसे आम्हाला देऊन मी घेऊन काय करणार. बोले राहू द्या पैसे आम्ही बघू नंतर परत आम्ही येऊ. पण आम्हाला 2 बाटल्या भेटल्या तिथे आणि त्याला लिंबू पण दिलं आणि त्या लिंबाचं आम्ही सरबतही करणार आहे. आमच्याकडे छोटीशी सुरी पण आहे. गडावर कुणाच्या आलो आहे आणि त्यांच्या मावळ्याने मदत केली. मावळ बोलतात गाव ना महाराज कधी कोणाला दुःखी नाही ठेवत त्यांच्या इच्छा पूर्णच करतात आणि खरंच करतात पूर्ण. आज आमचा भले पहिलाच ट्रेक आहे हाला अभिषेक तर दुसरा असेल माझा पहिलाच आहे पण पहिल्या ट्रेकमध्ये अनुभवलो महाराज आणि महाराजांचे मावळे प्रत्येक गडावर आहेत. म्हणजे आम्ही अनुभवलं म्हणून सांगतो हे का आमचं काय मनधान्याचं काय नाही अनुभवलं आहे आमचं. जगतोय हे क्षण जगतोय आज इथे स्वर्गात आल्यासारखं. हा आणि त्याच्यामध्ये हे एवढं छान पपया तुम्ही बोला एवढ्या गरमीमध्ये पपया आम्हाला अमृतासारखं लागतं एवढं गोड आणि मस्त गरमीमध्ये आम्ही पपया खातोय बघा एवढं छान गोड हे. आणि माझ्या पण मनात नव्हतं की काय काय खायला काय न्यायचं. आम्ही तर बाहेर जेवणारच होतो पण तरी मी पपया टाकून आणला फ्रीज मला काढला आणि घेऊन आलो आणि खरं त्याचा फायदा झाला. काय विषय एकदम MH45च्या रायडरच्या भाषेत वा वा स्वर्ग. म्हणजे तो जो हावभाव करतात ना सगळ्या जेवणाच्या नंतर एका घासानंतर त्याची अनुभूती इथे वाटते. बाकी काय नाही बोलू शकत. जय शिवराय.